नमस्कार. इंडियन व्हॉइस मध्ये स्वागत. 2014 साली देश स्वतंत्र झाला असा समज असणाऱ्यांकरता हा व्हिडिओ नाही. देश स्वतंत्र झाला 1947 साली. 1947च्या आसपास किंवा नंतर जगात किती देशांना स्वातंत्र्य मिळाले? एकदा ती लिस्ट काढा, तपासून बघा, म्हणजे त्या सर्व देशांची परिस्थिती आणि तुलनेने भारताची परिस्थिती समजून घ्यायला मदत होईल. देशाची प्रचंड लूट करून इंग्रज देश सोडून गेले होते. स्वातंत्र्याच्या वेळी देशात 16% जनता साक्षर होती. सरासरी आयुर्मान होते साधारण 30 वर्ष. 1000 146 अपत्य मरत होती. देशात फार नवीन काही बनत नव्हतं. अन्नधान्याची कमतरता होती. त्यासाठी भारत परदेशावर अवलंबून होता. देशातील दारिद्र्य व आर्थिक अवस्था पाहिल्यानंतर एक देश म्हणून भारताच्या भवितव्याबद्दल अनेकांना शंका होती. पण पिछले 150 सालों में कुछ नहीं हुआ अशी रडगाणी कोणी गात बसलं नाही, तर कामाला लागले. 1950 मध्ये परकीय चलनसाठा $2.16 बिलियन इतका होता, जो 2014 पर्यंत अंदाजे $322 बिलियन झाला. म्हणजे डॉलर्सच्या भावातील बदल, रुपयाचे अवमूल्यन धरून सुद्धा 64 वर्षात जवळजवळ 150 पट वाढ. 1950 मध्ये 3061 गावात वीज होती. ऑक्टोबर 2013च्या डेटानुसार भारतात 5,61,613 गावात वीज पोहोचली होती. आता वीज पोहोचण्याचे काम सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये अधिक कठीण असतं. हळूहळू काम सोपं होतं, त्यामुळे फास्ट होतं. हे समजायला सामान्य ज्ञान पुरेसे आहे. 2014 पासून पुढच्या 4 वर्षात 35,851 गावात वीज पोहोचली. 1950 साली देशात 4 लाख किलोमीटर रस्ते होते, जे 2014 साली 54 लाख किलोमीटर झाले. 64 वर्षात 13.5 पट. 31 मार्च 2020 पर्यंत भारतात एकूण 62 लाख किलोमीटर रस्ते होते, म्हणजे 6 वर्षात 1.25 पटपेक्षा खूप कमी. 1950-60 मध्ये अन्नधान्याच्या बाबतीत देशाची परिस्थिती इतकी वाईट होती की परदेशाच्या मेहरबानीवर आणि मदतीवर अवलंबून होतो. 1950 मध्ये देशाचा एकूण अन्नधान्य उत्पादन 55 मिलियन टन होतं. 1951 साली कृषी व पाणी पुरवठ्यावर केंद्रित पहिली पंचवार्षिक योजना जाहीर झाली व 2.1% उद्दिष्ट हा रेकॉर्ड तोडून 3.6% हा आकडा गाठत ती यशस्वी झाली. पुढे 60च्या दशकात पाठोपाठ झालेली युद्धे आणि अन्नाचा तुटवडा व त्यासाठी करावी लागलेली आयात यावर मात करण्यासाठी MS स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलॉग यांच्या पुढाकाराखाली हरित क्रांतीची घोषणा झाली. 2014 साली अन्नधान्य उत्पादन 265 मिलियन टन, म्हणजे 63 वर्षात 5 पट झाले आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. 2022 मध्ये अंदाजे उत्पादन 316 मिलियन टन, म्हणजे 8 वर्षात फक्त 1.25 पटपेक्षा कमी वाढ. 1956 साली दुसरी पंचवार्षिक योजना जाहीर झाली, ज्यात औद्योगिकरणावर लक्ष दिला. वीज निर्मिती, पोलाद या क्षेत्रांवर विशेष लक्ष दिला. सतलज नदीवर भाकरानगल धरण बांधायला घेतलं. जर्मनीच्या मदतीने रूरकेला, रशियाच्या मदतीने भिलाई व ब्रिटनच्या सहकार्याने दुर्गापूर हे पोलाद प्रकल्प उभारण्यात आले. त्याचबरोबरीने IIT आणि अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. या सर्वाकडे नवीन भारताची मंदिरे म्हणून बघितले गेले. वैज्ञानिक दृष्टिकोनाची पायाभरणी याच काळात केली गेली. पुढे इस्रो, BARC, शस्त्रास्त्रे निर्मितीचे कारखाने, संस्था, इतर अनेक उद्योगांना चालना मिळाली. कृषी क्षेत्राला अधिक भाग भांडवलाचा पुरवठा व्हावा म्हणून 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. संगणक व त्या क्षेत्राचे महत्व ओळखून त्यासाठी योजना आखल्या गेल्या, ज्यामुळे आज भारत सॉफ्टवेअर क्षेत्रात एक सुपर पॉवर म्हणून ओळखला जातो. माहिती व दूरसंचार क्षेत्राचे महत्व ओळखून त्या क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण केल्या गेल्या. जगभरात मंदीचे वातावरण असताना भारताला योग्य आर्थिक धोरणांमुळे त्याची झळ लागू दिली गेली. 2006 ते 2016 या कालावधीत 27 कोटी नागरिकांना भारताने दारिद्र्य रेषेच्या वर काढले आणि त्याचं युनायटेड नेशन्सने, संयुक्त राष्ट्रसंघाने कौतुक देखील केले. 16% साक्षरता होती, ती 2014 मध्ये 70%वर आली. अशा अनेक गोष्टींच्या, घटनांची मोठी यादी बनवता येऊ शकते. 1947 ला एकाच परिस्थितीत 2 राष्ट्रे स्वतंत्र झाली. एक भारत बनला, दुसरा पाकिस्तान. दोन्हीमध्ये फरक होता राज्यकर्ते आणि राजकीय धोरणांचा. सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणे 1947 सालच्या आसपास स्वातंत्र्य मिळालेल्या बहुसंख्य देशांबरोबर तुलना केल्यास दिसून येईल की देशाची कामगिरी सकारात्मक व योग्य दिशेने होत होती. पायाभरणी पक्की झाली होती, ज्याची फळं आपल्याला आजही चाखायला मिळतात. याचा अर्थ असा नाही की देशाने सर्वोत्तम कामगिरी केली. नक्कीच काही त्रुटी असतील, अजूनही वाव होता, काही चुका झाल्या असतील आणि देशातल्या लोकांना वाटलं की देशाचं पूर्ण पोटेन्शियल वापरलं जात नाही. त्यातून भ्रष्टाचाराचे आरोप, जन आंदोलन आणि चाणाक्षपणे आखलेली कॅम्पेन, जाहिराती या सगळ्याचा परिणाम म्हणून
देशाने 2014 साली भारत सरकारच्या जागी मोदी सरकार आणलं. आता मोदी सरकारला कसा देश मिळाला होता? 1947 सालात नेहरूंना मिळाला तसा, की जगातील एक महासत्ता बनणारा, चीन बरोबर स्पर्धा करणारा. वाटल्यास पुन्हा एकदा 1947 आणि 2014च्या आकडेवारीची तुलना करून बघा आणि मग ठरवा. आता अपेक्षा होती इथून उत्तुंग प्रगती होण्याची, पण झालं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर समजा आपलं मूल शाळेत बऱ्यापैकी परफॉर्म करत असतं, अगदी पहिली वगैरे नाही आलं तरी सुद्धा 80-85% मार्क मिळवत असतं. बापाला वाटतं अरे माझ्या मुलाची पात्रता इतकी आहे की तो 95% मार्क मिळवू शकतो. त्यातून जवळच्या एका शाळेने भरमसाठ मार्कांचे खोटे आकडे असणारे मोठमोठे होर्डिंग्स आजूबाजूला लावलेले असतात. त्याला तो फसतो. आता ही शाळाच फालतू आहे असं म्हणून मुलाला तिथून काढून या जाहिरात करणाऱ्या दुसऱ्या शाळेत घालतो. आता त्या शाळेत शिक्षण त्याला अशा पद्धतीने मिळतं की काही वर्षात 80-85% मिळवणारं ते मूल 50%वर येतं आणि नाक्यावर सिगरेटी उडत येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना दीदी ओ दीदी असं म्हणत खेळायला लागतं. वर मारामाऱ्या, ट्रोलिंग, शिवीगाळ यासारख्या कट्टर विचारसरणीच्या मागे धावू लागतं. 2014 नंतर देशाची काय अवस्था झाली आहे ती या मुलासारखी. कशी? त्या आकडेवारीतनं बघा. भारतात रोज 43 बेरोजगार, 28 विद्यार्थी, 53 व्यावसायिक, 31 शेतकरी आणि 66 स्त्रिया आत्महत्या करतायत रोज. 63 स्त्रिया घरात जाळल्या जात आहेत. रोज 96 बलात्कार होत आहेत. रोज 11 दलितांचे अपहरण होते. रोज 75 स्त्रिया गरोदरपणात मरतात. देशातील 74% लोकांना पोषक आहार मिळत नाही. जगातील एकूण कुपोषित मुलांपैकी अंदाजे 35% भारतात आहेत. 50% पेक्षा जास्त स्त्रियांमध्ये रक्तक्षय आहे. मुलींचे सरासरी शिक्षण फक्त 4.9 वर्ष तर मुलांचे 7.5 वर्ष. परदेशी गुंतवणूक 27% कमी झाली आणि गेल्या 10 वर्षातली सर्वात कमी ग्रोथ FDI मधली यावर्षी. आरोग्य क्षेत्रातील महागाई आशिया खंडात सर्वात जास्त आहे आणि मागच्या 5 वर्षात ती दुप्पट झाली. 74% भारतीयांना पोषक आहार परवडत नाही. 47% लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज बंद झाल्या. 63% भारतीयांनी अत्यावश्यक नसलेले खर्च बंद केलेत, तर 74% आर्थिक परिस्थितीमुळे भविष्याबद्दल काळजीत आहेत. बेरोजगारीचा दर सातत्याने 8% आसपास आहे व तरुणांमधली बेरोजगारी लेबनॉन, येमेन यासारख्या देशांच्या बरोबरीने. पण त्याच वेळी 30 लाख सरकारी नोकऱ्या मात्र रिकाम्या आहेत. आकडे चांगले दिसण्याकरता सरकारने चालबाजी करत विना मोबदला काम करणाऱ्यांना सुद्धा लेबर फोर्समध्ये जोडले. प्रत्यक्षात 15 ते 60 वयोगटातील अंदाजे 21% व्यक्तींकडेच फक्त नियमित मोबदला मिळेल असा रोजगार आहे. भारतात दररोज 30 शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. शेतकऱ्यांचं कर्ज 2014च्या तुलनेत 60% वाढले आणि या कालावधीत काही निवडक उद्योगपतींचे जवळजवळ 16 लाख कोटींचं कर्ज माफ किंवा राईट ऑफ केले. मोदी सरकार 2च्या कार्यकाळात शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी जितकं बजेट ठरवलं तर तेवढं सुद्धा खर्च करण्यात आलं नाही. कारण बहुधा वाढलेल्या कर्जाचे व्याज किंवा इतर सबसिडीज ज्याला कॉर्पोरेटला दिलेल्या मोठ्या सवलती सुद्धा आहेत. कॉर्पोरेट टॅक्स कोणीही आंदोलन न करता न मागता 30% वरून 22% केला. 2023-24 मध्ये आरोग्यावर 1.97% फक्त इतकाच खर्च झालाय आणि आरोग्य क्षेत्रातील महागाई आशिया खंडात भारतात सर्वात जास्त आहे. देशातील आरोग्य क्षेत्राची अवस्था इतकी खराब आहे की आरोग्य या कारणामुळे अंदाजे 6 कोटी लोक दरवर्षी दारिद्र्यात ढकलली जातात. शिक्षणावर एकूण खर्चाच्या 2.52% इतकाच खर्च झालाय. भारतात 10-11 वर्षाची म्हणजे 5व्या इयत्तेत शिकणाऱ्यांपैकी 43%ना दुसरीचा अभ्यासक्रम जमतो. महत्वाचं म्हणजे सैन्याच्या नावावर राजकारण करणारे आधुनिकीकरणाच्या बाता मारणाऱ्या सरकारने डिफेन्सवर 19-20 मध्ये 11.86% खर्च केला होता. तो आता 9.61% इतका कमी केलाय. म्हणूनच अग्निवीर सारख्या योजना आणल्या. देशावरच्या कर्जाचे व्याज भरल्यावर अंदाजे 21% म्हणजे 10,80,000 कोटी इतका खर्च होतोय. कारण 2014 साली देशावर एकूण कर्ज होतं 55 लाख कोटी. ते 67 वर्षात पुढच्या 10 वर्षात ते 200 लाख कोटींच्या वर गेले. उत्पन्नामधील असमानता टोकाची वाढली आणि त्याला पुन्हा कारण आहे सरकारचे धोरण, निवडकांना मदत करणारे. कुटुंबांची बचत गेल्या 50 वर्षात सर्वात कमी झाली आहे. 2010 मध्ये जीडीपीच्या 25% इतकी भारतीयांची बचत होती. 21-22 मध्ये ती 7.9% आली आणि 22-23 मध्ये जीडीपीच्या फक्त 5.1% इतकी भारतीयांची बचत आहे. 21-22 मध्ये 22 लाख कोटी इतकी बचत होती, ती 14 लाख कोटींवर आली.
आणि कुटुंबाची जेव्हा बचत कमी होते तेव्हा त्यांची कर्ज सुद्धा वाढत आहेत. आणि ही कर्ज जीवनावश्यक वस्तूंसाठी, गरजांसाठी घेतली जात आहेत किंवा जुनी कर्जे फेडण्यासाठी. इतर कर्ज वाढत असताना औद्योगिक कर्ज मात्र कमी झाले. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार देशातील 89% मुलांना पोषक आहार मिळत नाही. दरडोई उत्पन्नामध्ये बांगलादेशने सुद्धा पिछाडले. जागतिक भूक निर्देशांक म्हणजे हंगर इंडेक्स भारत 55व्या स्थानावर होता 2013 मध्ये, तो आता 127व्या स्थानावर आहे. हॅपीनेस इंडेक्स मध्ये म्हणजे आनंदी राष्ट्रांच्या निर्देशांकात भारत 111व्या स्थानावर होता, तो आता 146 देशात 126व्या स्थानावर म्हणजे तळाला गेलाय. मीडिया प्रेस फ्रीडम इंडेक्स मधलं भारताचं स्थान 180 देशात आता 161 वर गेलंय. आणि भारतीय मीडिया हे सुद्धा नाकारणार, कारण ते स्वीकारण्याचं सुद्धा त्यांना स्वातंत्र्य उरलेलं नाही. स्टंटिंग म्हणजे अपुऱ्या आहारामुळे लहान मुलांची उंची खुंटणे. आशिया खंडात भारताचा दुसरा क्रमांक, अफगाणिस्तानच्या पाठोपाठ. अफगाणिस्तान 41%, भारत 38%. वेस्टिंग म्हणजे कुपोषणामुळे मुलांचे वजन कमी होणे, 21% आशिया खंडात तळाला म्हणजे सगळ्यात वाईट असं भारताचं स्थान आहे. युनिसेफने म्हटलंय 2002 ते 2011 मध्ये बालमजुरांमध्ये 26 लाखांची घट झाली होती. 2021 मध्ये त्यात प्रचंड वाढ झाली आणि 16 कोटीवर जाऊन पोहोचली. चाइल्ड लेबर इंडेक्स मध्ये 48वे स्थान आहे आणि जगातल्या सगळ्यात वाईट अशा 25% देशांमध्ये भारताची गणना होते. डेमोक्रेसी इंडेक्स म्हणजे लोकशाही निर्देशांक. जगातील सर्वात मोठी लोकशाही असे अभिमानाने मिरवणाऱ्या देशाचा क्रमांक 27 वर होता, तो घसरून 53 वर गेला होता. 2020 मध्ये लोकशाहीवरून इलेक्टोरल ऑटोक्रॅसी म्हणजे निवडणूक प्रक्रियेतून आलेली निरंकुशता या श्रेणीमध्ये भारत आला. विडेन डेमोक्रेसी इंडेक्स नुसार इलेक्टोरल डेमोक्रेसीमध्ये भारताचं स्थान 108 वर आहे. टांझानिया, नायजेरिया, मेक्सिको, बोलिव्हिया यांच्याही खाली. बहुत्व व भ्रष्टाचार म्हणत सत्तेत आल्यानंतर करप्शन इंडेक्स मध्ये भारताचं स्थान 80 वरून 93 वर गेलंय. आणि लाचखोरीमध्ये 38% गुण घेत आशिया खंडात तळापासून दुसरं स्थान म्हणजे तळाला आहे कंबोडिया. नाही म्हणायला परदेशात अनधिकृतपणे शिरणाऱ्यांमध्ये, देश सोडून पलायन करणाऱ्यांमध्ये भारताचा नंबर वर गेलाय. इलेक्ट्रोल बॉन्ड्स रुपी महाघोटाळा उघड झालाय. पीएम केअर्सचा हिशोब नाही. चीनने सीमेवर गाव वसवलंय. चीन सीमेवर कुरबुरी करतंय तरी चीनचं नाव तोंडावर येत नाही. पुलवामाच्या स्फोटकांचा पत्ता नाही. राफेलच्या फाईल्स गहाळ होत आहेत. मात्र कोविड सर्टिफिकेटवर फोटो असणारा एकमात्र पंतप्रधान, प्रेसला सामोरे न जाणारा जगातील एकमेव राष्ट्रप्रमुख, शिक्षणाबद्दल नागरिकांना निश्चित माहिती नसणारा जगातील एकमेव राष्ट्रप्रमुख, खोटे बोलणाऱ्या राष्ट्रप्रमुखांमध्ये पहिला किंवा दुसरा नंबर, एक्स्ट्रा 2AB म्हणणारा, ग्लोबल वॉर्मिंग, गटार गॅस, पवनचक्कीतून ऑक्सिजन, ढगाळ वातावरणातील रडार, गणपती म्हणजे प्लास्टिक सर्जरी, कौरव म्हणजे स्टेम सेल सर्जरी असे म्हणत विज्ञानाची ऐशी तैशी करणारा राष्ट्रप्रमुख अजून किती सांगणार. फार मोठी यादी आहे. परंतु देशाची काळजी असणाऱ्यांना, देशावर प्रेम असणाऱ्यांना हे इतकं पुरेसं आहे. आणि द्वेषावर प्रेम असणाऱ्यांना मात्र सत्य सांगून सुद्धा पटणार नाही. मुळात देश आजारी आहे, उपचाराची गरज आहे आणि उपचार करणं हे आपल्या हातात आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत हे सत्य पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि मतदान नक्की करा व विचारपूर्वक करा. इंडियन व्हॉइसला आपल्या सहकार्याची अपेक्षा तर आहेच. धन्यवाद.